नमस्कार मैत्रिणींनो, वचन दिले मी तुला या मालिकेमध्ये आज कोर्टामध्ये सुनावणी असते. आणि आता शौर्य इथं हर्षवर्धनला विचारत असतो की ऊर्जा जामीनवर तरी घरी सुटेल ना. तर शौर्यचे वडील सांगतात की हो, ऊर्जा नक्कीच जामीनवरती घरी सुटणार आहे, पण तिने मी जी क्लिप दिलेली आहे त्यानुसार जर ती बोलली ना तर ऊर्जा नक्कीच सुटेल. तर आता इथं सुनावण्याच्या टायमिंगला ऊर्जा हर्षवर्धनने जी क्लिप दिलेली असते, जसं बोलायला सांगितलं असतं तसं न बोलता तिने खरा काय प्रकार घडलेला आहे तो कोर्टासमोर सर्व सांगितलेला असतो. मीच खून केला आहे असं ऊर्जाने मान्य केलेलं असतं. त्यानंतर कोर्ट तिची जामीनवरती जी सुटका आहे ती फेटाळतात, तिला सुटका भेटतच नाही. तर इकडे आता शौर्य हा ऊर्जाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो. तेव्हा शौर्याला खूप राग आलेला असतो ऊर्जाचा, आणि तो तिला म्हणत असतो की डॅड तुला सोडवणार होते, पण तू का हा मूर्खपणा केला, तू का स्वतःचा गुन्हा कबूल केला. तर ऊर्जा म्हणते मी खरंच खून केला आहे, तर मी का खोटं बोलू, मी माझ्या तत्वांपासून कधीही लांब जाऊ शकत नाही. पण शौर्य म्हणतो अगं सर्व खरं आहे, पण बाबांनी तुझ्यासाठी एवढं काही केलं होतं, तर तू का नाही तसं बोलली. तर तुला काय करायचं आहे ते कर, बाबा तुला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुला जर या केसमध्ये गुंतायचं असेल तर त्याला आम्ही काय करू, असं म्हणून शौर्य तिथून निघून जातो. पण शौर्य निघून गेल्यानंतर ऊर्जा म्हणते बाबांना मला सोडवायचं होतं की मला हर्षवर्धनला ह्या केसमध्ये गुंतवायचं होतं हे मला कळालंच पाहिजे. कारण पहिल्या दिवसापासून हर्षवर्धन हेच माझ्याबरोबर गेम करत असणार असं मला का वाटतं आहे. हर्षवर्धनने तर मला ह्या केसमध्ये अटकवलं नाही आहे ना. नक्कीच काहीतरी काळबेरं आहे, आणि ह्या पाठीमागे जर हर्षवर्धन असेल तर मी त्यांना सोडणार नाही. तर आता ऊर्जाच्या मनामध्ये जी शंकेची पाल चुकचुकली आहे ती अत्यंत खरी आहे. कारण विक्रमचा खून हा ऊर्जाने केला नसून हर्षवर्धनच्या सांगण्यावरून झालेला असतो. पण ते सिद्ध कधी होणार आहे हे जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ लाईक करा. पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थँक्यू.